नमस्कार, मी श्री आनंदराव बाजीराव माळशेकारे, मुक्काम पोस्ट कोऱ्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे। मी ॲटोफिल कंपनीचं सेल्फ नावाचं इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर या ठिकाणी बसवलेलं आहे। हे अर्थात 4 सिलेंडरचं वॉटर कंडिशनर आहे। याच्यामधून इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक लहरी येतात आणि पाण्यामध्ये असणारी क्षारता कमी करण्याचं काम करत असतं। यापूर्वी मी 5 जानेवारीच्या दरम्यान एक युनिट बसवलं होतं। 3 सिलेंडरचं युनिट हे बसवलेलं होतं। हे 3 सिलेंडरचं युनिट बसवल्यामुळं मला पिकांच्या वाढीमध्ये पांढऱ्या मुळांच्या वाढीमध्ये मला चांगल्या प्रकारे उपयोग झाला। त्याच्यानंतर शेंड करपण्याचं प्रमाण हे अतिशय कमी झालं, शून्यचं झालं। पिकांची वाढ चांगल्या प्रकारे झाली। याचा अनुभव मला चांगला आल्यामुळं मी 4 सिलेंडरचा वॉटर कंडिशनर सदरच्या विहिरीवरती बसवलेला आहे। हा 4 सिलेंडरचा वॉटर कंडिशनर म्हणजे अतिशय ताकदीनं पाण्याचं सर्क्युलेशन केलं जात असतं। सर्क्युलेशन करत असताना जर आपण मशीन मधलं पाणी बाहेर आल्यानंतर पुनश्च आपण विहिरीमध्ये सोडल्यानंतर विहिरीत सोडलेलं रिटर्न पाणी हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता करत असतं। पाण्यातील विहिरीतील पाण्याची क्षारता कमी करण्याचं काम करत असतं। यामुळे पाणी स्वच्छ होतं, शेवाळ कमी होत असतं आणि जवळजवळ 25 फुटावलं पाणी आपण वरून पाहिलं तर विहिरीचा तळ सुद्धा आपल्याला दिसू शकत असतो। असं रिटर्न पाणी सोडल्यामुळं ते रिचार्ज पाणी होत असतं। रिचार्ज झालेलं पाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फायदेशीर शेतीला होऊ शकत असतं। आपण त्यांचं पाणी सर्क्युलेशन केलेलं आहे। जे सर्क्युलेशन केलेलं पाणी हे विहिरीत सोडलेलं आहे। हे विहिरीत सोडलेलं हे जे पाणी आहे हे पाणी जर आपण माघारी सोडलं मशीन मधून आलेलं पाणी तर हे रिचार्ज होतं। रिचार्ज झाल्यानंतर हे पाणी अशा प्रकारे निवळ आणि चकचकीत होत असतं की ज्याने तळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतो। आणि सोबतच हे माझं ऊसाचं पीक आपल्याला पाहायला मिळेल। 265 जातीचा हा ऊस आहे। या ऊसाची लागण 1 जुलै रोजी केलेली होती। बांधणी झालेली आहे। साधारण 12 ते 13 कांड्यावरती हा ऊस या ठिकाणी आलेला आहे। जमीन जर पाहिली तर जमीन ही चोपण आहे। ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि तरी सुद्धा अशा प्रकारे हे शुद्ध केलेलं पाणी जे आहे ते पाणी आपण जर वापरलं तर आपल्याला त्याचा चांगला उपयोग या मशीन मधून आलेल्या पाण्यावरतीच ही पूर्ण शेती आहे। मूलतः असणारं बोरचं पाणी जे आहे आमचं माझे स्वतःचे, त्या बोरच्या पाण्यामध्ये TDSचं प्रमाण जवळजवळ 1000 आहे। 1000 TDSचं प्रमाण असणारं हे पाणी हे शुद्ध करून मशीनद्वारे या पिकाला मी देत असताना सोबतचं पीक हे आपल्याला पाहायला मिळेल। असे गिरीश चंदने सरांनी दिलेली ही टेक्नॉलॉजी, याचा वापर 2014 सालीच आम्ही एक छोटंसं मशीन बसवलेलं होतं।